तुमच्या आरोग्याच्या प्रवासासाठी येथे 25 प्रभावी घरगुती टिप्स दिल्या आहेत. नंबर 1. सकाळची सुरुवात. दिवसाची सुरुवात 1-2 ग्लास कोमट पाण्याने करा. त्यात लिंबू किंवा मध घातल्यास अधिक फायदा होतो. नंबर 2. अन्न चावून खा. घाई जेवणापेक्षा अन्नाचा प्रत्येक घास 32 वेळा चावून खा. यामुळे पचन सुधारते. नंबर 3. मोसमी फळे. नेहमी त्या ऋतूत मिळणारी स्थानिक फळे खा. ती शरीरासाठी सर्वात पोषक असतात. नंबर 4. रात्रीचे जेवण. रात्रीचे जेवण हलके असावे आणि झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी करावे. नंबर 5. साखर आणि मीठ. आहारात पांढरी साखर आणि मीठ मर्यादित वापरा. नंबर 6. ताक. दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे पचनासाठी उत्तम असते. त्यात जिरेपूड किंवा कोथिंबीर घालू शकता. नंबर 7. भिजवलेला सुकामेवा. 5 ते 6 बदाम, 1-2 अक्रोड रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर ठरतात. नंबर 8. हळदीचे दूध. रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर हळद घातलेले दूध प्या. हे नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करते. नंबर 9. कडधान्ये. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा मोड आलेली कडधान्ये आहारात समाविष्ट करा. नंबर 10. पाण्याची साठवण. शक्य असल्यास मातीच्या भांड्यातील पाणी प्या. ते नैसर्गिकरित्या थंड आणि खनिजांनी युक्त असते. दैनंदिन जीवनशैली आणि व्यायाम. नियमित चालणे. दिवसातून किमान 30 मिनिटे वेगाने चालणे हृदयविकाराचा धोका कमी करते. नंबर 18. सूर्यनमस्कार. योगासनामध्ये सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे जो शरीराला लवचिकता देतो. नंबर 13. पुरेशी झोप. रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे टाळा. नंबर 14. कोवळी उन्हे. सकाळची 15-20 मिनिटे कोवळी उन्हे घेतल्यास शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते. नंबर 15. वाढता पाण्याचा वापर. दिवसभरात पुरेसे पाणी प्या. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी हे आवश्यक आहे. नंबर 16. ताठ बसणे. काम करताना किंवा TV पाहताना पाठीचा कणा ताठ राहील याची काळजी घ्या. नंबर 17. सफाई आणि हवा. घरामध्ये खेती हवा आणि सूर्यप्रकाश येईल याची खात्री करा. आजीबाईचा बटवा आणि नैसर्गिक उपाय. नंबर 18. ऑइल पुलिंग. सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा नारळ तेलाने गुळण्या केल्यास तोंडाचे आरोग्य सुधारते आणि डिटॉक्स होण्यास मदत होते. नंबर 19. त्रिफळा चूर्ण. पचन सुधारण्यासाठी रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. नंबर 20. आवळ्याचे सेवन. आवळा हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. ते च्यवनप्राश किंवा मुरंब्याच्या स्वरूपात रोज खा. नंबर 21. तुळशीचा वापर. सर्दी खोकल्याचा त्रास असल्यास तुळशीची पाने, आले आणि काळी मिरी यांचा काढा अतिशय गुणकारी आहे. मानसिक आरोग्य. नंबर 22. शांत बसा. दिवसातून 10 मिनिटे डोळे मिटून शांत बसा. यामुळे मानसिक थकवा कमी होतो. नंबर 23. छंद जोपासा. वाचन, संगीत किंवा बागकाम यासारखे छंद मनाला ताजेतवाने ठेवतात. नंबर 24. कृतज्ञतेची भावना. रोज झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा. यामुळे सकारात्मकता वाढते. नंबर 25. हसणे. मोकळेपणाने हसणे हा आरोग्याचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. टीप. हे उपाय सामान्य आरोग्यासाठी आहेत. जर तुम्हाला काही गंभीर आजार असतील किंवा एखादे औषध सुरू असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. निरोगी राहण्यासाठी आणखीन 25 प्रभावी आणि सोप्या जबरदस्त घरगुती टिप्स खालीप्रमाणे आहेत ज्या तुम्ही सहजपणे तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता. आहारातील विशेष बदल. नंबर 1. जिरे ओवा पाणी. जेवणानंतर पोट फुगल्यासारखे वाटत असल्यास चिमूटभर ओवा आणि जिरे कोमट पाण्यातून घ्या. लगेच आराम मिळेल. नंबर 2. जेवणानंतर बडीशेप. जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारते आणि तोंडाची दुर्गंधीही दूर होते. नंबर 3. तांब्याचे पाणी. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि ते सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. नंबर 4. सॅलडचे महत्त्व. मुख्य जेवणाआधी 1 वाटी काकडी, गाजर किंवा टोमॅटोचा सॅलड खाल्ल्याने अन्नाचे पचन चांगले होते. नंबर 5. डाव्या कुशीवर झोपणे.
रात्रीच्या जेवणानंतर डाव्या कुशीवर 10-15 मिनिटे झोपल्याने पचनक्रिया अधिक वेगाने आणि सुरळीत होते. नंबर 6. वज्रासन. जेवणानंतर 5-10 मिनिटे वज्रासनात बसल्याने पोटाचे विकार दूर राहतात. नंबर 7. गूळ आणि शेंगदाणे. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात गूळ शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जेसह लोह मिळते. नंबर 8. कढीपत्ता. रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची 7-8 पाने चावून खाल्ल्याने केसांच्या समस्या आणि पचनासाठी फायदा होतो. नंबर 9. लसणाचा वापर. आहारात लसणाचा वापर वाढवा. सकाळी 1 लसूण पाकळी कोमट पाण्यासोबत घेतल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. नंबर 10. ताजे अन्न. शिळे अन्न खाणे टाळा. जेवढे ताजे आणि गरम अन्न घ्याल तेवढी शरीराला जास्त ऊर्जा मिळते. दैनंदिन जीवनशैली आणि सवयी. नंबर 11. जमिनीवर बसून जेवणे. खुर्ची टेबलपेक्षा जमिनीवर मांडी घालून बसून जेवल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि पचन चांगले होते. नंबर 12. पादत्राणांशिवाय चालणे. दिवसातून 10 मिनिटे गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालल्याने तणाव कमी होतो. नंबर 13. अनुलोम विलोम. दररोज सकाळी 5-10 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. नंबर 14. भ्रामरी प्राणायाम. डोकेदुखी किंवा मानसिक तणाव कमी करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम अतिशय प्रभावी आहे. नंबर 15. जिभेची स्वच्छता. दात घासण्यासोबतच दररोज जिभेची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे, कारण जिभेवर भरपूर बॅक्टेरिया असतात. नंबर 16. सुती कपड्यांचा वापर. शक्य असेल तेव्हा सुती कपडे वापरा, ज्यामुळे त्वचेला हवा मिळते आणि रॅशेस कमी किंवा घामोळ्यांचा त्रास कमी होतो. नंबर 17. स्क्रीन टाईमवर मर्यादा. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी मोबाईल, TV किंवा लॅपटॉप वापरणे बंद करा. नंबर 18. इनडोअर प्लांट्स. घरात तुळस, कोरफड किंवा मनी प्लांटसारखी रोपे ठेवा. ती हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतात. नंबर 19. कडू आणि तुरट चव. आहारात मेथी, कारली यासारख्या कडू आणि तुरट चवीच्या पदार्थांचा समावेश करा, जे रक्ताची शुद्धी करतात. नंबर 20. पायांना मसाज. रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना खोबरेल किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे शांत झोप लागते. नैसर्गिक घरगुती उपाय. नंबर 21. वाफ घेणे. आठवड्यातून एकदा किंवा सर्दी झाल्यावर गरम पाण्याची वाफ घ्या. यामुळे नाक आणि घशातील जळजळ कमी होते. नंबर 22. पायांना मीठ पाण्याने धुणे. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी कोमट पाण्यात थोडे खडे मीठ टाकून त्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा. नंबर 23. हर्बल टी. चहा कॉफीऐवजी गवती चहा किंवा आल्याचा चहा पिण्यावर भर द्या. नंबर 24. मोहरीच्या तेलाचा उपयोग. थंडीच्या दिवसात मोहरीच्या तेलाने अंगमर्दन म्हणजेच मसाज केल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात. नंबर 25. कपूर. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी कोपऱ्यात कपूरची वडी ठेवा किंवा जाळा. यामुळे हवा शुद्ध राहण्यासही मदत होते. हे सर्व उपाय करणे